श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज आहे गुरुवार. सर्व स्वामी भक्तांना गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. गुरुवार म्हटलं की महाराजांना आपण भरपूर छान असं अभिषेक, पूजा, आरती, नैवेद्य. तसं तर आता मी घरात असते, मी दररोजच करते, पण ज्यांना वेळ नाहीये ते लोक गुरुवारी तरी सगळी पूजा अगदी मनोभावे करतात. आता मी पण बघा, महाराजांना वस्त्र, हिना, अत्तर, फुलं. आज चाफ्याची तेवढी मिळाली नाही, पण पिवळा झेंडू महाराजांना आवडतो, मग तो तरी किमान घातलेला आहे. धूप, दीप, उदबत्ती. आता सारामृत थोड्या वेळानं पठण करणार आहे, म्हणजे आत्ताशी 10 वाजलेत जेव्हा मी व्हिडिओ करते. हे झाल्यानंतर सारामृताचं पठण करणार आहे. तर अशी आपली छोटी भोळी भाबडी सेवा आपण करत असतो. जास्त काही नाही, पण जे जमेल तेवढं. आणि महाराजांना स्मरून प्रत्येक काम करणं, महाराजांना सांगून घराच्या बाहेर जाणं, एवढा नित्यक्रम ठेवला तरी पुरेसा आहे. फार काही करण्याची गरज नाही, कारण महाराजांना आपले भाव, आपली भक्ती, आपली उपस्थिती, आपण त्यांची आठवण काढणे हे हवं असतं. बाकी त्यांचंच आपण त्यांना वाहत असतो. ही फुलं, निसर्गाने जी फुलं दिली आहेत ती त्यांचीच कमाल आहे. वस्त्र असेल, अत्तर असेल, जे काही पेढे, बर्फी आपण जेवतो, काय जे आपण सगळं त्यांचंच त्यांना देत असतो. बरोबर आहे ना? तर चला, उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी. उद्याचे काही रामबाण उपाय तुमच्यासाठी एकच उपाय घेऊन आलेली आहे, पण खूप छान उपाय आहे. त्या उपायाने आपल्या घरामध्ये कितीही कर्ज असू दे, अगदी लाखोनं करोडोनं कर्ज असेल तरीही ते फिटण्यास मदत होईल. त्याच पद्धतीने आयुष्यामध्ये भरपूर जास्त बदल होण्यास मदत होईल. मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल. ज्यांना नोकरी, व्यवसाय, इंटरव्ह्यू या गोष्टींमध्ये काही पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी पण उपयोगी आहे. पती पत्नी, घरातील वातावरण याच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. संकष्टी चतुर्थी ही महिन्यातून एकदा येते, तसेच अंगारकी चतुर्थी ही वर्षातून 2 किंवा 3 वेळा येत असते. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक आपल्या गणपती भक्तांसाठी खूप जास्त महत्वाची असते आणि म्हणूनच आपण संकष्टी चतुर्थीला उपवास करतो. मात्र संकष्टी चतुर्थीला आपला उपवास असो किंवा नसो, काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात, त्या म्हणजे उपाय. सगळ्यात पहिलं म्हणजे संकष्टी चतुर्थीला कधीही मांसाहार करू नका. कुठलीही वेळ येऊ दे, घरातल्यांना समजवा, त्यांना त्याचं महत्त्व सांगा, पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी, असे काही काही दिवस आहेत, गुरुवार, या दिवशी तरी तुम्ही लोक मांसाहार करत जाऊ नका, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. संकष्टी चतुर्थी आहे, उद्या आहे शुक्रवार. सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना डोक्यावरून महिलांनी स्नान करायचे आहे. ज्यांना पिरियड आहे त्यांना उपाय अर्थातच करता येणार नाही, पण बाकी सगळ्यांनी हा उपाय नक्की करायचा आहे. काय करायचं आहे? या उपायासाठी आपल्याला मसूर डाळ लागणार आहे. मसूर डाळ आपल्याला ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी वापरायची आहे. मसूर डाळ. त्याचप्रमाणे आपल्याला एक कुंकू लागणार आहे, एक गुळाचा खडा लागणार आहे, तुपाचा दिवा लागणार आहे. काय करायचं आहे उपाय? तामण घ्यायचं आहे तांब्याचं. आता तांब्याच्या मागं सुद्धा आहे की कुठला ग्रह स्ट्रॉंग होतो किंवा काय स्ट्रॉंग होतं. मसूर डाळीच्या मागं सुद्धा लॉजिक आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागं लॉजिक आहे, पण समजावत बसले तर व्हिडिओ मोठा होतो, लेंदी होतो आणि मग तुम्हालाच तो बघायला बोर होतो. म्हणून फक्त उपाय ऐकत जावा. एका तामणामध्ये, तामण नसेल, अडून राहायचं नाही, स्टीलचं ताट घ्या, फक्त त्या नवीन असावं, मांसाहार वगैरे न केलेलं असावं. त्यामध्ये सगळ्यात आधी दिवा लावून घ्या. गणपती बाप्पांचा उद्या पंचामृताने, पाण्याने अभिषेक करून घ्या. गणपती बाप्पांना कापसाचे वस्त्र घाला, जानवे घाला, तुपाचा दिवा लावा, लाल फूल, दुर्वा, हे सगळं काही तुमचं करून झालं. आरती, नैवेद्य हे करून झाल्यानंतर देवासमोर इथे एक ताट ठेवायचं आहे, ताटली ठेवायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कुंकवाने एक त्रिकोण काढून घ्यायचा आहे. जसा जमेल तसा. आपल्याला इथं आकृतीला महत्व नाहीये, आकाराला महत्व आहे. कुंकाने असा त्रिकोण काढून घ्यायचा आहे. भरीव नाही, पोकळ त्रिकोण काढून घ्यायचा आहे. फक्त कुंकवाने, ओला करून नाही, सुक्या कोरड्या कुंकवाचा. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये मसूर डाळ भरायची आहे. साधारण मुठभर, 4 चमचे, जेवढी मावेल तेवढी मसूर डाळ त्यामध्ये भरायची आहे. हे झाल्यानंतर आपल्याला 11 वेळा गणपती
अथर्व शीर्ष म्हणायचे आहे, 11 वेळा गणपती स्तोत्र म्हणायचे आहे आणि 11 वेळा गणपती ऋणमोचन स्तोत्र म्हणायचे आहे. जाईल वेळ एक साधारण 1 तास 1.5 तास या सेवेला जाईल, पण करा. त्यानंतर ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे 108 वेळा किंवा 11 माळी. जितकी सेवा जास्त कराल तितका फायदा तुम्हाला जास्त होणार आहे. तुमच्या सेवेचा बँक बॅलन्स वाढणार आहे, तो खूप उपयोगाला पडतो. असे अनेक ठिकाणे आहेत जिथं आपल्याला पैसा नाही तर आशीर्वाद उपयोगी येतो. म्हणून हे सगळं करायचं आहे. 11 वेळाच करा. अगदीच ज्यांना शक्य नाही एकदा केलं तरी चालेल, पण 99% लोकांनी 11 वेळा करा. आता मी उद्या तुम्हाला करताना हा उपाय दाखवणारच आहे की मी कसा केला, पण तुम्हाला सांगून ठेवते हा उपाय उद्या नक्की करा. आणि आता दुसऱ्या दिवशी काय करायचंय, ह्यातली जी मसूर डाळ आहे ती घ्यायची, त्याच्यासोबत एक गुळाचा खडा ठेवायचा आणि गाईला घालायची. ही डाळ आपण घरामध्ये खायची नाही. आता गाय नाहीये ताई आमच्या इथं, शक्यतो मला नाही वाटत असं की कोणतंही शहर गाव असं आहे की जिथं गाय नाही. प्रयत्न करा, शोधा आणि गाईला परवा दिवशी हे डाळ आणि गुळ खायला घाला. गाय नाहीच आहे, चला नाहीच आहे म्हणून चला तर मग एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये घाला, पण सांगते तसं करा. गाय शोधण्याचा प्रयत्न करा, गाईलाच घाला, तेही देशी गाईला घाला. तुम्हाला याचे रिझल्ट साधारण 15 दिवसातच तुम्हाला रिझल्ट जाणवू लागतील. ज्या काही इच्छा आहेत गणपती बाप्पाजवळ बोला. असं नाही की तुम्ही फक्त चतुर्थी म्हणून गणपतीची सेवा केली, असं नाही करायचं. तर प्रत्येक देवी देवतांना आपलं रोज वंदन नमस्कार त्यांची आठवण तरी करायची. दिवसाची सुरुवात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्रानं करायची. बघा काय रिझल्ट येतात ते. आता अजून एक सांगते, कुंचन सेवा ज्यांना पाहिजे आहे 2200 आणि 2500 रुपयाला पूर्ण साहित्य आपल्याकडे आहे. त्याच पद्धतीने 7 चक्रा ट्री, 7 चक्रा ब्रेसलेट, फिरोजा मनी मॅग्नेट, पायराइड ब्रेसलेट, विविध पिरॅमिड, विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन ब्रेसलेट, विद्यार्थ्यांसाठी पिरॅमिड, नातेसंबंधांसाठी सुद्धा पिरॅमिड आहेत, व्यसनमुक्तीसाठी ब्रेसलेट आहेत, तुपाचे दिवे आपल्याकडे आहेत, उदबत्त्या आहेत, देवी देवतांच्या मूर्ती आहेत. तुम्हाला जे काही हवं ते खाली दिलेल्या नंबरवर आपण बुकिंग करू शकता. श्री स्वामी समर्थ.